आपल्या भारत देशात क्रिकेट हा एक धर्म आहे असं खरं तर आपण सहजपणे म्हणून जातो. क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटलं की तो एक सण असल्याप्रमाणे भारतात आपण साजरा करत असतो. आणि आपल्या भारतातला, आपल्या मुंबईतला मराठमोळा मुलगा सौरभ नेत्रावळकर हा खरं तर अमेरिकेच्या इंटरनॅशनल क्रिकेट टीम मधून यंदा आता सुरू असलेला T20 वर्ल्ड कप खेळतोय. आपल्यासोबत त्याच्या परिवारातले त्याचे वडील, त्याची बहीण आणि त्याचा लहानपणीचा मित्र असे काही मंडळी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आधी तर खूप खूप अभिनंदन. म्हणजे सौरभ आता अमेरिकेच्या टीमकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय. काय नेमक्या भावना आहेत? पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट अमेरिकेच्या टीमकडून सौरभ खेळतोय? नाही, अतिशय सुखद घटना आहे ही. आणि त्याचं मला वाटतं की त्यांनी जे जवळजवळ 15 ते 20 वर्ष जी मेहनत घेतली आहे क्रिकेट करता, ती आत्ता कुठे फळाला आली असं मला वाटतं. आणि हा जो त्याचा पर्टिक्युलरली पाकिस्तानच्या अगेन्स्टची त्यांनी जी सुपर ओव्हर टाकली, त्याच्यामध्ये तो लाईमलाईटमध्ये आला. म्हणजे एवढी वर्ष त्यांनी जी मेहनत केली होती त्याचं फळ आत्ता त्याला मिळालं असं मला वाटतं. पाकिस्तान आणि इंडियन क्रिकेट हे म्हणजे आधीपासूनचे काय म्हणतात शत्रू, म्हणजे क्रिकेट मधले शत्रू आपण म्हणत असतो. पाकिस्तानला हरवण्यासाठी सौरभने सिंहाचा वाटा उचलला, भले अमेरिकेच्या टीमकडून असेल. तेव्हा नेमकं काय वाटत होतं? सुपर ओव्हर सुरू झाली तेव्हा तुमच्या भावना काय होत्या? सुपर ओव्हर सुरू झाली तेव्हा थोडी धाकधूक होती नक्कीच. पण म्हणजे आम्हाला जास्त धाकधूक होती. पण त्याच्याकडे आम्ही जेव्हा बघितलं टी व्हीवर, तर तो शांत वाटत होता, काम वाटत होता. आणि म्हणजे म्हणजे मला खात्री होती की बाबा त्याला जी सोपवलेली कामगिरी आहे तो नक्की ती पूर्ण करेल. कारण त्यांनी जे जे काही काम हातात घेतलं आहे ते तो 100% प्रत्येक ह्याच्यामध्ये तो देतो. त्याच्यामुळे मला विश्वास होता की ही मॅच काढून देईल म्हणून. पूर्वी तो भारताच्या अंडर-19 टीम कडून सुद्धा खेळत होता. मुंबईसाठी सुद्धा त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. त्यानंतर मग अमेरिकेत गेला, तिथे नोकरीसाठी गेला आणि मग क्रिकेट पुन्हा सुरू झालं. हा नेमका प्रवास कसा होता, भारत सोडून अमेरिकेमध्ये आणि तिथून मग क्रिकेट? नाही, काय झालं, त्यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी ठरवलं की बाबा मी 2 वर्ष इकडे राहणार आणि क्रिकेटचं म्हणजे कसा जम बसतो माझा ते बघणार. आणि त्या दरम्यान त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये त्याने डेब्यू वगैरे पण झाला. पण पुढे त्याला कन्सिस्टंटली जागा नाही मिळाली. काय आपल्याकडे तसं त्यात त्याला हे नाही आहे काही, कारण आपल्याकडे टॅलेंट इकडे भरपूर आहे, म्हणजे कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर त्यामुळे त्याला काही त्यात ते वाटत नाही. पण त्याच्याकडे दुसरा ऑप्शन रेडी होता, म्हणून मग त्यांनी तो स्वीकारला. आणि मग त्यांनी तिथे कॉलेजला ॲडमिशन घेतली कॉर्नेलमध्ये. आणि तो तिकडे MS करण्याकरता गेला. आणि त्याचं नशीब असं चांगलं होतं की इथल्या एका कोचनी त्याला तिथल्या एका क्लबचा रेफरन्स दिला, बाबा तू तिकडे जाऊन शनिवार रविवार तरी ॲटलिस्ट तुझं फ्री टाईम आहे, तुझं पॅशन आहे ते पूर्ण कर. आणि त्याच्या दरम्यान तो तिकडे गेला असताना USA क्रिकेटचे जे कोचेस वगैरे जे असतात ते तिथे त्यांच्या संपर्कात आले. आणि त्यांनी बघितलं की बाबा इंडिया अंडर-19 खेळलेला मुलगा इकडे क्लब क्रिकेट खेळतो आहे. तर त्याला त्यांनी ताबडतोब त्यांच्या टीममध्ये संधी दिली, कारण तेव्हा त्याचा क्लास होता त्याचा. आणि मग त्यांनी ती टीम, US ची टीम डिव्हिजन 4 पासून डिव्हिजन 2 पर्यंत आणली. त्यावेळी तो कॅप्टन होता, स्वतः कॅप्टन झाला तो. आणि तिथून त्यांनी ती टीम डिव्हिजन 1 पर्यंत आणली. असं त्याचा म्हणजे त्याला. आणि त्याच्यात नशिबाचा आणखीन एक भाग आहे की ICCनी 7 वर्षाचा जो पिरियड असतो नॉर्मली शिफ्ट झाल्यानंतर, 7 वर्ष तुम्हाला त्या कंट्रीमध्ये राहायला लागतं, नंतर तुम्ही त्या कंट्रीला रिप्रेझेंट करायला लागतात. तो नियम बदलला आणि तो 3 वर्ष केला. म्हणजे कसं बघा की डेस्टिनीज आहे अशी की त्याला खेळायचं होतं कुठून तरी. जर भारताकडून नाही मिळालं तरी अमेरिकेकडून तरी त्याला खेळायची संधी मिळाली. आणि त्या संधीचा त्याने आता पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे क्रिकेट खेळायची इच्छा असेल तर संधी मिळते. नशिबात जे आहे ते होतच असं तुम्हाला म्हणायचं? बदलही तसंच झालं. वर्ल्ड कपला पण काही अमेरिका डायरेक्ट क्वालिफाय नव्हती झाली, पण ॲज अ होस्ट कंट्री ती क्वालिफाय झाली खेळण्याकरता, होस्ट कंट्री म्हणून. आणि तिथे त्यांनी जरा जेव्हा चान्स मिळाला तो चान्स सोडायचा नसतो. तो बरोबर त्यांनी ते चान्स त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. तो इंजिनियर झालाय, MS करण्यासाठी US ला गेला असं तुम्ही म्हणता. म्हणजे त्याच्या अकॅडमिक्स विषयी सुद्धा थोडं बोलूया. कसा होता लहानपणापासून अभ्यासामध्ये, की फक्त क्रिकेट होतं, अभ्यासामध्ये पण अभ्यासाची सुद्धा आवड होती? काय नेमकं होतं त्याचं अकॅडमिक्स कसं होतं? त्याचं अकॅडमिक्स तर सुरुवातीपासूनच अप्रतिम होतं. तो नेहमी वन ऑफ द टॉपर्स असायचा स्कूलमध्ये. आणि त्याचं म्हणजे असं आहे ना की त्यांनी जे काही केलंय ते नेहमी चांगलंच केलंय. म्हणजे अभ्यास असू दे किंवा क्रिकेट असू दे, दोन्हीमध्ये त्यांनी नेहमीच चांगलं केलंय. आणि त्यांनी कधीच कुठच्याही एका गोष्टीवर दुर्लक्ष नाही केलं. जसं तो लहान असताना स्कूल संपल्यानंतर चर्चगेटला जायचा एल्फ सर्कलसाठी ट्रेनिंगसाठी. आणि आम्ही मलाडला राहतो, सो ट्रेनचा 1 तासाचा प्रवास करून इमिडिएटली शाळेनंतर तो जायचा. ट्रेनमध्येच जेवायचा, ट्रेनमध्येच होमवर्क करायचा, सगळं करून मग 2 ते 5 मला वाटतं त्याची तिथे ट्रेनिंग असायची. मग 5 नंतर परत ट्रेनमधून त्या गर्दीतून परत यायचं घरी. परत त्याच टाईममध्ये अभ्यास करायचा, होमवर्क करायचा, थोडं झोपून घ्यायचं, सगळं करायचं. घरी आल्यावर परत खाली खेळायला जायचं.
म्हणजे कशालाही त्यांनी कुठेही दुर्लक्ष नाही केलं. सगळं त्यांनी, आणि आधीपासूनच जे आता आपण म्हणतोय की तो त्याचे 2 करिअर्स आहेत, कारण तो जॉब पण करतोय आणि क्रिकेट पण करतोय. हे लहानपणापासूनच त्याचे 2 करिअर्स होते, कारण त्यांनी स्कूलमध्ये पण नेहमीच चांगलं केलंय आणि इव्हन कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पण त्यांनी स्वतःच्या मर्जीने केली. त्याला कधीच पेरेंट्सनी नाही सांगितलं की तुझी डिग्री एक चांगली असली पाहिजे किंवा इंजिनियर तू असला पाहिजेस. ते सगळं त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलं आणि त्याची मर्जी होती म्हणून त्यांनी दोन्ही गोष्टींना इक्वली इम्पॉर्टन्स दिलं आणि दोन्ही गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केल्या. माझा म्हणजे पुढचा प्रश्न तोच असणार होता की घरातून नेमकं त्याला कशा प्रकारचा सपोर्ट मिळत होता, सपोर्ट मिळत होता का मुळात? घरातून सपोर्ट होता त्याच्या क्रिकेटला? कारण सर्वसामान्य मराठी फॅमिली म्हटलं की आपण साधारणपणे तोच विचार करतो की क्रिकेट नको, अभ्यासाकडे लक्ष दे, अभ्यास कर, त्यानंतर क्रिकेट खेळ किंवा कोणताही स्पोर्ट्स खेळ असं असतं. तुमच्या घरात नेमकं काय वातावरण होतं? घरात म्हणजे माझे पप्पा तर एवढे मोठे स्वतःच क्रिकेट प्रेमी आहेत. म्हणजे मी त्यांच्या एवढं क्रिकेट लवर बघितलंच नाही. ते अजूनही 62 इयर्स आहेत, अजूनही रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात, टुर्नामेंट्स वगैरे पण खेळतात. सो क्रिकेट हे आमच्या म्हणजे सौरभच्या रक्तातच आहे. तो असं बॉर्नच एका क्रिकेट फॅमिलीमध्ये झालाय असं आपण म्हणू शकतो. आणि माझी मम्मी पप्पा दोघांनी त्याला इतका सपोर्ट केलाय. लहानपणापासून त्याला ते घेऊन जायचे रोज ऑल्टरनेट डे, म्हणजे एक दिवस मम्मी घेऊन जायची चर्चगेटला, एक दिवस बाबा घेऊन जायचे. मी खूप लहान होते तर कधी कधी मलाही एकत्र घेऊन जायचे, कारण घरी नाही तर मी एकटी असीन म्हणून. आजोबा आजी रिलेटिव्ह नेबर्स सगळ्यांनी त्याला खूप जास्त सपोर्ट केलाय. आणि इव्हन मॅचेसच्या वेळी म्हणजे पप्पा प्रत्येक मॅचला त्याच्याबरोबर जायचे जेव्हा तो इथे होता. म्हणून सगळे क्रिकेटर्स पप्पांना पण ओळखतात, त्याचे सगळे क्रिकेटर्स कोचेस, कारण पप्पा प्रत्येक वेळी जायचे. आणि आता पण बाहेर कधी त्याचे मॅचेस असायचे US मध्ये वगैरे, तरी प्रत्येक मॅच पप्पा बघतात आणि मॅच नंतर एक कॉल असतोच त्याचा पप्पा बरोबर, की फुल एक रिपोर्ट, एक अनालिसिस असते त्यांची. आमचा रिव्ह्यू असतो मॅच नंतर जेव्हा तुमचं मॅचला काय झालं, काय होणार पुढे. मग त्याला थोडेफार त्याला माझ्या परीने मी त्याला सल्ले देतो, पण तो त्यात हे व्यवस्थित असतं. म्हणजे काही तेच मॅच नंतर नेमकं काय बोलणं होतं? म्हणजे तुम्ही त्याचे पहिले कोच आहात असं शेजाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं. तुम्हाला सांगतो म्हणजे कसं झालं आजचा हे खेळ कसा झाला, काय काय म्हणजे तुम्हाला विचारतो काय माझं चुकलं वगैरे, तर त्याला साधारण मी अंदाज देतो असं असं करत, तो त्याप्रमाणे बरोबर हे करतो सगळं काही. सौरभचा लहानपणीचा मित्र शेजारी ते सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची सुद्धा बातचीत करूया. लहानपणी तुम्ही एकत्र क्रिकेट खेळला असाल, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या खाली खेळणं असेल किंवा क्लबमध्ये खेळणं असेल. आता तुम्ही बिल्डिंगच्या खालीच खेळला असाल मला वाटतं. तेव्हा वाटत होतं सौरभ इंटरनॅशनल लेवल क्रिकेट खेळेल, किंवा आज काय वाटतंय त्याला खेळताना? 100% तेव्हापासूनच आमचा पण स्वप्न होता की आमच्या मित्र तिकडे जाऊन कुठल्या आपल्या इंडियाला हे करून, पण संधी ना दुसऱ्याकडे संधी भेटली, USA टीममध्ये संधी भेटली आणि त्यांनी तिकडे शो केलं. म्हणजे आम्हाला खूपच गर्व आहे त्याच्यासाठी. आणि माझ्या मित्रांनी इतिहास घडवला आहे, त्याचा मला फार अभिनंदन है. पाकिस्तान को हरा के हमारे लिए तो उसने वर्ल्ड कप लेके आया. अभी चाहे इंडिया जीते तो 100% है कि इंडिया जीतना चाहिए, बट पाकिस्तान को हराया तो हमारे लिए वो वर्ल्ड कप आ गया हमारे लिए. सर आता इंडिया सोबत सुद्धा मॅच होईल अमेरिकेची, सौरभ सुद्धा ती मॅच खेळेल, त्यावेळी नेमक्या काय भावना असतील? नाही, ॲज अ इंडियन सिटीजन माझी एक भावना असेल की माझा सपोर्ट, पहिला सपोर्ट इंडियालाच राहील, कारण आमचं पूर्ण आयुष्य इकडे गेलेलं आहे. आणि पण एकच मला हे इच्छा आहे की सौरभनी इंडियाबरोबर चांगला परफॉर्मन्स द्यावा, ही माझी इच्छा आहे. मी बाबा चांगली त्याची बॉलिंग व्यवस्थित चांगली झाली पाहिजे, एवढंच. पण जिंकणं हे शेवटी विजय इंडियाचाच व्हावा ही इच्छा आहे. शेवटी वर्ल्ड कप इंडियानेच जिंकावा. आणि आपली इंडियाची टीम खरोखर चांगली आहे. सध्या टॉप 1-2 मध्ये नक्कीच आहे आपली इंडियाची टीम. तर ती नक्कीच मला वाटतं वर्ल्ड कप इंडिया जिंकणार हे 100% शुअर आहे. बरं, वर्ल्ड कप इंडियात जिंकणार असं तुम्ही म्हणताय. सौरभचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? तुमच्यासोबत बोलणं झालं असेल, तुमच्या काय अपेक्षा आहेत सौरभकडून इथून? नाही, तो सध्या तरी आता त्याचा काय वेगळा असा प्लॅन नाही आहे. जे म्हणजे तो स्टेप बाय स्टेप एक डिसिजन घेत जाईल. T20 वर्ल्ड कप नंतर आता पुढे त्याचं ताबडतोब नेक्स्ट मंथला मेजर लीग क्रिकेट सुरू होतं आहे. आणि आता त्याचा फायदा मेजर लीग क्रिकेटला ICCनी लिस्ट एचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे फक्त सेकंड सीझन आहे तो, पण ICCनी त्या क्रिकेटला प्रॉपर म्हणजे मान्यता दिलेली आहे. तर आता तो पुढे तिकडे कंटिन्यू करेल असं मला आशा आहे. त्याचं जे काही आहे ते आपण पाहू शकतो की सौरभ आंतरराष्ट्रीय क्रिकेट अमेरिकेच्या टीमकडून खेळतोय, त्याचा आनंद आहेच. मात्र क्रिकेट वर्ल्ड कप भारताचा संघच जिंकेल आणि सौरभचा परफॉर्मन्स जो आहे तो कन्सिस्टंट राहावा असं त्याच्या परिवाराचं, त्याच्यासोबत लहानपणापासून खेळलेल्या त्याच्या मित्रांचं, सगळ्यांचंच म्हणणं आहे. एकंदरीत आनंद या सगळ्या मंडळींच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. आणि अर्थातच मुंबईकर म्हणून, भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांनाच सौरभ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय याचा आनंद झालेलाच आहे. कॅमेरा पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.
Thank you.